काही दिवसापूर्वी मी आणि स्वाती या रेस्टॉरंटमध्ये आलो होतो. कोल्हापुरातील टाकाळा मेन रोडपासून राजारामपुरी चौथ्या गल्लीत असलेलं हे रेस्टॉरंट म्हावरा छान वाटलं. त्यामुळं मंदार आणि फॅमिली कणकवलीहून कोल्हापूरला आल्यानंतर पुन्हा इथे यायचं ठरवलं. सुरुवातीलाच कुठले मासे आज मिळतील याचा हे मासे पाहिल्यानंतर अंदाज येतो. डाव्या बाजूला असलेल्या खुल्या हवेत बसण्याची मजा थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात. आतमध्ये AC हॉल आहे. हॉटेल ओनर आणि मंदार यांची जुनी ओळख निघाली. मंदार जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होते त्यावेळीची. म्हावरा हे नाव ऐकताच आधी उत्सुकता निर्माण होते. म्हावरा हा शब्द कोकणी किंवा कोळी समाजाच्या बोलीतून आलेला आहे. त्याचा अर्थ मासे. इथला संपूर्ण मेनू पाहिला की समुद्रकिनाऱ्याच्या चवीची एक वेगळीच सफर सुरू होते. पापलेट सुरमईपासून मांदेली बोंबीलपर्यंत मालवणी चव चाखायची असेल तर नक्कीच इथे यायला हवं. फक्त मासेच नाही तर चिकनसुद्धा मालवणी स्टाईलमध्ये खास बनवलं जातं. मागच्या वेळेला आम्ही इथं वडा कोंबडा ट्राय केला होता. मेनू कार्ड पाहताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते. इथं फक्त जेवण मिळत नाही तर कोकणातील पारंपरिक चवीचा अनुभव मिळतो. ऑर्डर देताना एक गोष्ट लगेच जाणवते, ती म्हणजे इथल्या लोकांचा नम्रपणा आणि अगत्यशीलपणा. आजकाल अनेक ठिकाणी फक्त ऑर्डर घेतली जाते, पण इथे ग्राहकांशी ज्या पद्धतीनं बोललं जातं त्यातून आपलेपणा जाणवतो. पुरी नानीला काय सांगणार होतीस? काय काय तू सांग ना. काय जेवणार आहेस ना? स्टार्टर प्रॉन्स तवा फ्राय, अदितीची वडा कोंबडा थाळी. काय खाल्लं तू? ते खाल्ले? किमूचं मालवणी चिकन आणि चपाती. गरम आहे. बोलमाय ना? हां गोलमाय तिसरे आहेत, सोलकढी, मध्येची आमटी आहे. आणि थोडं इंटरेस्टिंग गोष्ट आहे की मिक्स आम्ही सुरमई इथे आहे. त्याला रवा फ्राय पण आहे आणि तवा फ्राय केला आहे. प्लस आणि 2 छोटे मासे फ्राय करून दिलेले आहेत आणि त्याची भाजी. ओके. माझी खेकड्याची थाळी, हिरव्या वाटणातला खेकडा, त्याबरोबर तिसऱ्या गोलमा, सोलकढी. मी माझ्यासाठी माशाच्या साराऐवजी पांढरा तांबडा रस्सा घेतला. बोंबील बोंबील फ्राय, मांदेली फ्राय, हे सार, सुकडी तिसऱ्या, गोडमा, सॅलड. ओके. गरम आहे. तोरी कसं होतं? छान होतं? आवडलं? तू काय काय खाल्लं? दोन पुरी वडे. काय ग कसं होतं? काय खाल्लं? वडा कोंबडा मस्त होतं. तू काय खाल्लं? चिकन चपाती देऊ. ओके. मसाला पण आमचं बी. म्हावरा म्हणजे मासे खाऊन सगळेच तृप्त झालेले दिसत आहेत. आम्ही लवकर आलो म्हणून बरं झालं, नाहीतर नंतर फार वेटिंग होतं.